ती शेजारची आपल्याला परफेक्ट आहे. ए चरबी चढली तुला? फॅमिली बसली माझी, माझी बहीण, माझी बायको बसली. ए लिखतो का? बरोबर आहे. 4 दिवसापाठीमागे हेच होते. तू दुसऱ्या टेबलवरती. हा त्यावेळेला काय आई बहिणी नव्हत्या काय? हा तुला सांगतो आपली ती आई बहीण बायको आणि बाकी दुसऱ्याचं काय? शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. ज्या माणसाने परस्त्री माते समान मांडली, राजा वाटतात का तुम्हाला? वरून म्हणतो माझ्या आई बहिणी. मुली गर्भात तर सुरक्षित नाहीतच, पण तुझ्या सारख्यांमुळं घराच्या बाहेर पण सुरक्षित नाहीयेत. जर तुम्हाला वाटत असेल ना की आपल्या आई बहिणीची कोणी इज्जत करावी, तर पहिल्यांदा दुसऱ्यांच्या आई बहिणींची इज्जत करायला शिका. रोड रोमिओ ही स्वयंघोषित मावळे शिवजयंतीपुरती जे जागे होतात. आणि भाऊ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. ज्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना एका वाघिणीने जन्म दिला होता, राजमाता जिजाऊ. अरे येऊ दे ना त्यांचं रक्त अंगामध्ये, तोच उत्साह. अजून किती दिवस सहन करणार? 1000 दिन मुर्दे की जिंदगी जीने से अच्छा है 100 दिन शेर बन के जियो और मरो. अरे हो ना स्वयंसिद्धा, येऊ दे ना मासाहेबांचं रक्त अंगामध्ये. जो होगा सो देखा जाएगा. अरे माझ्या जिवलग मित्रांनो, याला बॉल, संत्री, आंबे नाही रे, याला स्तन म्हणतात. स्तन स्तन हे तुमच्या आई आणि बहिणींना पण आहेत. कदाचित तुम्ही ऑब्झर्व नाही केले. घरी गेल्यावर नक्की पहा. आणि हो, तुम्ही जेव्हा जन्माला आला होतात ना, तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला यातूनच दूध पाजलं होतं. हे तुम्ही विसरलायत का? मानलं तुम्हाला. आणि राहिला प्रश्न आम्ही काय कपडे घालायचा, तर जी गोष्ट आम्ही जास्त झाकतो ना नजरेने, त्याच गोष्टीचे तुम्ही जास्त लचके तोडता. ए नजर खाली. आणि तुमच्या या अशा नजरेमुळे आमच्यावर रोज लाखो बलात्कार होतात आणि आम्ही ते सहन करतो. पॉर्न मूवी बघून जी मर्दानगी तुमच्या जागी होते ना, तीच मर्दानगी जर आपल्या देशावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांवर तुम्ही दाखवली तर खूप बरं होईल, नाही का? शिवभक्त, मला सांगा, तुम्ही खरेच शिवभक्त आहात का? हो. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन जगलो तर. मावळ्याने जेव्हा कल्याणचं प्राण जिंकलं होतं ना, तेव्हा खजिन्यासोबत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईलाही खजिना म्हणून महाराजांच्या समोर सादर केले होते. काय इतिहासामध्ये असं दाखलं आहे की ती बाई एवढी सुंदर, एवढी लावण्यवती होती, एवढी रूपवान होती की तिला बघून कुणाचीही नियत खराब झाली असती. पण माझ्या महाराजांची नाही झाली. तिच्या समोर महाराजांनी हात जोडले. आई आम्हाला माफ करा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची नियत खराब नाही झाली, तुमची का होती रे? फक्त शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन साजरे करणार, त्यांचे विचार कधी घेणार डोक्यात? He's right. वैसे भी किसी ने क्या खूब कहा है कि गंदगी हमेशा देखने वालों के नजरों में होती है, वरना उस कचरा उठाने वाले को तो उसमें भी अपनी रोटी नजर आती है. नजर मैटर्स अ लॉट बॉस. आइटम अच्छी है लेकिन भाई फट्टू है. फट्टू. जितनी रिस्पेक्ट तू अपनी माँ बहन की करता है, उतनी अगर बाकी लड़कियों की करता होगा तो ही आगे बढ़, वरना बैठ जा. बैठ जा. इतना टाइम हो गया यार, अभी तक अपनी वाली आइटम आई कैसे नहीं? ओ देख भाई, आपकी आइटम. सॉरी. काश आप जैसी माँ सबको हो ना, तो इस देश में किसी बहन बेटी के ऊपर बलात्कार नहीं होगा. अपने देश में किसी लड़की की कोई छेड़छाड़ नहीं करेगा. सचा क्या सीन क्या है?
कुछ भी बोल, माँ बहन के बारे में मत बोल, बर्दाश्त नहीं होगा मुझसे, समझ रहा है? मेरे दोस्त, अपनी माँ बहन और दूसरों की माँ बहन के आइटम और सामान, हाँ? दूसरों की माँ बहन के बारे में उतना ही बुरा बोला करो जितना अपनी माँ बहन के बारे में सुनने की औकात रखते हो।